माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब व आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या उपस्थितीमध्ये दालन क्रमांक 105 मंत्रालय मुंबई येथे गुरुवार दिनांक 31 जुलै 2025 रोजी बैठक पार पडली होती। त्या अनुषंगाने गुंठेवारीतील भूखंडधारकांची 7/12 पत्रकी नावे मालकी हक्काबाबत नोंदणी संदर्भातील होणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झालेली होती। त्या अनुषंगाने माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मांडलं। राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडावर राहणाऱ्या सुमारे 60 लाख कुटुंबांना म्हणजे सुमारे 3 कोटी नागरिकांना दिलासा देणाऱ्या ऐतिहासिक तुकडेबंदी कायद्यातील जाचक अटी शिथिल करणारे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक 2025 मंगळवारी विधानसभेत मंजूर करण्यात आलं। या विधेयकामुळे आता लहान भूखंडांची खरेदी विक्री सुलभ होणार आहे। नागरी भागात जमिनीच्या अकृषिक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुनर्परवानगीची गरज नाही। नागरी भागात जमिनीच्या अकृषिक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीची गरज नाही। नियोजन प्राधिकरणाने परवानगी दिल्यास ANA परवानगी गृहीत धरली जाईल। गुंठेवारी आणि लहान तुकड्यांच्या खरेदी विक्रीचा मार्ग सुलभ होणार असून संबंधित मालकांचे नावे स्वतंत्रपणे 7/12 उतार्यांवर लागण्याचा मार्ग मोकळा झाला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक विधानसभेत मांडलं। अनेक वर्षांपासून नागरी भागात 5 ते 10 गुंठे किंवा त्यापेक्षा कमी जागेत घरे बांधून राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्कांच्या तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतं। तसेच जमिनीच्या अकृषिक वापरासाठी वारंवार जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानग्या घ्याव्या लागत होत्या। या नवीन विधेयकामुळे आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या क्षेत्रात वेगळा ANA परवानगीची गरज भासणार नाही। त्याऐवजी एक वेळेचे अधिमूल्य भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे या विधेयकात स्पष्ट करण्यात आले।